Hello lovely kids, let's read the story. A true friend, खरा मित्र, English moral story with Marathi meanings. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी PK's Learning या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. We suggest easy ways for better learning. Once, two friends were going through a forest. एकदा दोन मित्र जंगलातून जात होते. The forest was full of wild animals, so they were scared. जंगलात भरपूर वन्य प्राणी असल्याने ते घाबरले होते. As their work was also important, so they promised to help each other. त्यांचे कामही महत्त्वाचे होते म्हणून त्यांनी एकमेकांना मदत करण्याचे वचन दिले. Suddenly, they saw a big bear coming towards them. अचानक त्यांना त्यांच्या दिशेने येणारे मोठे अस्वल दिसले. They were so afraid. ते खूप घाबरले. Afraid म्हणजेच घाबरणे. One of them ran away quickly and climbed up on a tree. त्यातील एक जण पटकन पळून गेला व एका झाडावर चढला. But the other was unable to do the same. पण दुसरा तेच करण्यासाठी असमर्थ होता. म्हणजेच त्याला झाडावर चढता येत नव्हते. But he was so clever and he handled the situation calmly. पण तो खूप हुशार होता आणि त्याने परिस्थिती शांतपणे हाताळली. हाताळणे म्हणजेच त्या परिस्थितीला तो शांतपणे सामोरा गेला. He lay down on the ground and pretended to be unconscious. तो जमिनीवर आडवा झाला आणि त्याने बेशुद्ध असल्याचे भासवले. भासवले म्हणजेच नाटक केले. The bear came near to him and smelled him. अस्वल जवळ आले आणि त्याने वास घेतला. येथे वास घेणे म्हणजेच हुंगणे. Thinking that the person was dead, the bear went away. व्यक्ती मेला होता असा विचार करून अस्वल दूर गेला. The other friend came down and asked him, "What did he whisper in your ear?" दुसरा मित्र खाली आला व त्याला विचारले, तो काय कुजबुजला त्याच्या कानात? तो म्हणजेच ते अस्वल काय कुजबुजले? He replied, "Bear advised me to stay away from selfish friends who run away in time of trouble are not true friends." हुशार मित्राने उत्तर दिले, अस्वलाने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रांपासून दूर राहा. संकट काळात जे मित्र पळून जातात ते खरे मित्र नसतात. Then other friend realized his mistake and apologized to him. तेव्हा दुसऱ्या मित्राला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने माफी मागितली. Apologize म्हणजे माफी मागणे. Moral of the story: A true friend is one who helps in times of trouble. म्हणजेच ह्या गोष्टीतून आपण शिकलो की संकटाच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र असतो. So kids, be aware of selfish people. धन्यवाद. मुलांना इंग्रजी गोष्ट सांगताना मराठी अर्थासहित सांगितल्यास ती लवकर समजते आणि लर्नही करता येते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.